कोरफडीचा असा एक उपाय ज्यामुळे माझे अगदी ड्राय आणि रफ केस देखील फक्त 3 दिवसांमध्ये स्मूथ आणि सिल्की झालेत. यामुळे केस अगदी मुळांपासून मजबूत झालेत आणि खूप जास्त प्रमाणात लांब देखील झालेत. तुम्ही देखील हा उपाय नक्की ट्राय करून बघा, कारण याच्यामुळे केस गळती थांबते आणि केस खूप जास्त सिल्की आणि सॉफ्ट होतात. आपल्याला फक्त स्वयंपाकघरामधील 2 गोष्टींपासून तयार होणारी ही रेमेडी वापरायची आहे आणि त्यानंतर तुमच्या केसांमध्ये जे काही चेंजेस होतील ना, ते मात्र अप्रतिम असतील. व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी काही माझ्या सबस्क्रायबरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत, ज्यांना की हे रिझल्ट भेटलेले आहेत. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला फक्त 3च दिवसांमध्ये तुमच्या केसांमध्ये अप्रतिम असे रिझल्ट मिळतील. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण ती रेमेडी बनवायला सुरुवात करूयात. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक कोरफडीचं पान घ्यायचंय. जर तुमच्या घरी कोरफडीचं झाड असेल तर अतिशय उत्तम, आणि जरी नसेल तरी तुम्ही मार्केटमधून किंवा मग लोकल स्टोअरमधून देखील कोरफडीचं पान आणू शकता. आणि ते ज्याप्रमाणे इथं मी कट करून घेणार आहे ना, सेम त्याच प्रकारे तुम्हाला देखील कट करायचंय. आणि त्या अगोदर पान आपल्याला व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्या आणि ज्या बाजूचे काटे आहेत ते व्यवस्थित कापून घ्या. कोरफडीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी12 असतं, जे तुमच्या केसांना मुळांपासून मजबूत करतं. आणि विश्वास ठेवा, कोरफडीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्यामुळे जर तुमचे केस कोरडे आणि रफ झालेले असतील ना, तर ते लगेचच मॉइश्चराईज होतात. कोरफडीला आपल्या सालीसकटच खूप जास्त महत्त्व असतं आणि या उपायामध्ये आपण याची साल देखील वापरणार आहोत. त्याचप्रमाणे बघा, मी ज्याप्रमाणे याचे छोटे छोटे पीसेस करते ना, सेम त्याच प्रकारे तुम्हाला देखील कोरफडीचे छोटे छोटे पीस करून घ्यायचेत आणि एका बाउलमध्ये काढून घ्या. आणि विश्वास ठेवा, याच पद्धतीने जर तुम्ही हा पॅक बनवला किंवा हे टोनर बनवलं ना, तर तुम्हाला दुसरं काहीही वापरण्याची अजिबातच गरज लागणार नाही. आणि जर हे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात स्टायलिंगचे टूल्स वापरलेले असतील, केस स्ट्रेट केलेले असतील किंवा मग वारंवार ब्लो ड्राय केलेले असतील, तर विश्वास ठेवा, या रेमेडीमुळे तुमच्या केसांचे सगळे काही प्रॉब्लेम्स दूर होतील. कोरफड कापून झाल्याच्या नंतर आता तुम्ही एखादा पॅन घ्या किंवा मग पातेलं वगैरे घेतलं तरीही चालेल. आणि त्यामध्ये आता आपल्याला इथं 1 ग्लास एवढं फिल्टरचं पाणी घालायचं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड कराल ना, तेव्हा शक्यतो ते फिल्टरचंच पाणी असावं. आणि फिल्टरचं पाणी घातल्याच्या नंतर आपण जी काही कट करून घेतलेली कोरफड होती, ती सगळी काही कोरफड आता आपल्याला या पाण्यामध्ये ऍड करून घ्यायची आहे. बघा, जेव्हा आपण कोरफड पाण्यामध्ये ऍड करू तेव्हा व्यवस्थित असं हलवून घ्या. आणि हलवून घेतल्याच्या नंतर आपलं पातेलं किंवा जर तुम्ही पॅन वगैरे घेतलेला असेल ना, तर तो गॅसवरती ठेवा. आणि गॅसवरती ठेवल्याच्या नंतर आता हे जे सगळं पाणी आहे ना, ते आपल्याला अगदी मंद आचेवरती उकळवून घ्यायचंय. तुम्ही गॅसची फ्लेम वगैरे हाय करू नका, अगदी लो फ्लेमवरती सगळं काही मिश्रण आहे ना, ते व्यवस्थित असं उकळवून घ्या. जर तुमच्या डोक्यामध्ये कोंडा झालेला असेल तर तो देखील याच्यामुळे पूर्णपणे निघून जाईल. पुरुष असू दे किंवा मग स्त्री असू दे, ज्या कोणाला कोंड्याचा प्रॉब्लेम असेल ना, तर ते सगळेजण आपलं हे सिरम नक्कीच वापरू शकतात. यामुळे तुमच्या केसांना एक वेगळ्याच लेवलची शाईन मिळेल. आणि हे जे सिरम आहे ना, ते केसांच्या मुळांपर्यंत जातं आणि आपलं स्कॅल्प स्वच्छ करतं. कोरफड यासाठी खूप जास्त प्रभावी आहे. आपला जो पॅन आहे ना, याच्यामधील पाणी हळूहळू उकळायला लागेल आणि पाण्याला उकळी येईपर्यंत तुम्ही इथं बघू शकता, लगेचच पाण्याचा रंग चेंज व्हायला लागलाय. फक्त 2 ते 3 मिनिटांमध्येच तुमचं पाणी छान असं उकळायला लागेल. आणि तुम्ही इथं पाहू शकता किती छान प्रकारे पाणी उकळतंय. आणि याला आता व्यवस्थित 5 ते 7 मिनिटांसाठी शिजू द्या. बघा, जास्त वेळ वगैरे तुम्हाला लागणार नाही आणि हा जो उपाय आहे ना, तो पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि हर्बल आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाहीये आणि त्यामुळे याचा कोणताही साईड इफेक्ट तुमच्या केसांवरती होणार नाही. जर घरात लहान मुलांचे केस वगैरे गळत असतील ना, तर त्यांच्यासाठी तो देखील तुम्ही हे सिरम नक्कीच वापरू शकता. आता पाणी 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित असं उकळून झाल्याच्या नंतर याचा रंग जो आहे ना, तो बऱ्याच प्रमाणात चेंज झालाय. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये दुसरा घटक घाला, तो म्हणजे रोजमेरीची पानं. जर तुमच्याकडे रोजमेरीचं झाड असेल ना, तर अतिशय उत्तम. आणि जरी नसेल तरी तुम्ही एखाद्या स्टोअरमधून किंवा ऑनलाईन अशी ड्राय रोजमेरी नक्कीच घेऊ शकता. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर रोजमेरी मागवा आणि आपलं हे सिरम तुम्ही तयार करा. रोजमेरी आपल्या केसांवर किती इफेक्टिव्हरित्या काम करतं याची कल्पना देखील तुम्ही करू शकत नाही. अगदी खूप जास्त प्रमाणात केस गळत असतील आणि टक्कल पडलेलं असेल ना, तरी देखील टक्कल पडलेल्या जागेवरती रोजमेरी नवीन केस पुन्हा उगवू शकते. आणि सायन्सने देखील हे सिद्ध केलेलं आहे.
गंभीर अशी केसगळती जर होत असेल ना, तर रोजमेरीच्या वापरामुळे ते सगळं काही अगदी कमी होऊन जाईल. आणि संशोधनानुसार रोजमेरीची जी पानं असतात ना, त्याच्यात 2% म्हणजे 2% एवढं मोनॉक्सिडॉल नावाचा एक प्रभावी घटक असतो, जो की टक्कल पडलेल्या जागेवरती देखील नवीन केस उगवू शकतो. जर तुम्ही रोजमेरी कोरफडीसोबत वापरली ना, तर त्याचा जो काही परिणाम आहे, तो 2 ते 3 पट जास्त वेगाने वाढतो आणि केसगळती खूप लवकर कमी होते. बघा, जेवढा वेळ तुम्ही याला जास्त शिजवाल ना, तेवढा अधिक परिणाम तुम्हाला याचा दिसेल. सुमारे 10 ते 15 मिनिटं किंवा मग 15 ते 20 मिनिटं याला छान असं शिजवून घ्या. जेणेकरून काय होईल, रोजमेरी आणि कोरफडीचं सगळं काही घटक आहेत, सगळी काही पोषण तत्व आहेत, ती पाण्यामध्ये उतरून जातील. बघा, त्यानंतर आपली गॅसची फ्लेम ऑफ करा आणि ऑफ केल्याच्या नंतर एखाद्या स्ट्रेनरच्या साहाय्याने किंवा मग कॉटनच्या कापडाच्या साहाय्याने आपलं जे काही टोनर आहे किंवा सिरम आहे, ते व्यवस्थित असं गाळून घ्या. बघा, गाळून घेतल्यानंतर आपलं टोनर इथं अगदी 100% रेडी झालंय आणि रेडी झाल्याच्या नंतर तुम्ही असंच देखील तुमच्या केसांमध्ये हे अप्लाय करू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, की याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्याच्या नंतरच हे केसांवरती अप्लाय करायचं. आता बघा, जर तुम्हाला याच्यामध्ये तेल वगैरे ॲड करायचं असेल ना, तरी देखील तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. त्यामुळे तुम्हाला वेगळं असं तेल लावण्याची गरज लागणार नाही. चला तर मग आता सांगते हे अप्लाय कसं करायचं. तुम्ही हे एखाद्या स्प्रे बॉटलच्या साहाय्याने अप्लाय करू शकता किंवा मग ड्रॉपरने देखील केसांच्या मुळांवरती अप्लाय करू शकता. हे रोज लावायचंय आणि एकही दिवस चुकवू नका. तुमच्या केसांच्या मुळांशी लावा आणि छान असं मसाज करा. केस वगैरे धुण्याची तुम्हाला अजिबात गरज लागणार नाही. फक्त आठवड्यामधून 2 वेळा तुम्ही केस धुवू शकता. आता बघा, दुसरी एक पद्धत सांगते. जेव्हाही तुम्हाला केस धुवायचे असतील, तेव्हा काय करायचं, एका बाउलमध्ये आपलं जे काही सिरम आहे किंवा जे टोनर आहे ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो कोणता रोज शॅम्पू वापरत असाल, तो शॅम्पू ॲड करायचा. आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि मिक्स केल्याच्या नंतर आठवड्यातून फक्त 2 वेळा या शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करा. अगदी कितीही प्रमाणात केस गळती तुम्हाला होत असेल ना, फक्त 2 ते 3 वापरांमध्येच अगदी हेअर फॉल कमी होऊन जाईल आणि केस अगदी सिल्की आणि स्मूथ बनतील. बघा मैत्रिणींनो, हे नक्की ट्राय करून बघा आणि जर तुमच्या लहान मुलांना जर केस गळतीचा प्रॉब्लेम असेल ना, तर हे खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीतील सगळे लोक याला वापर करू शकतात आणि यामुळे तुमच्या केसांमधील कोंडा कमी होईल. जर स्कॅल्पचे काही प्रॉब्लेम्स असतील, ते देखील कमी होतील आणि तुमचं स्कॅल्प अगदी स्वच्छ होईल आणि सोबतच केसांमधील रक्ताभिसरणची जी काही प्रक्रिया आहे ना, ती देखील सुधारण्यासाठी हेल्प होईल. आता जेव्हा तुम्ही हेअर वॉश कराल ना, तेव्हा तुम्हाला कंडिशनर वगैरे लावण्याची देखील गरज पडणार नाही. अगदी तुमचे केस स्मूथ, शायनी आणि सिल्की होतील. चला तर मग हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा. टोनर देखील वापरा आणि केस धुण्याच्या टायमिंगला हा शॅम्पू आहे ना, यानेच तुम्ही हेअर वॉश करा. तुम्हाला अगदी 10 ते 15 दिवसात व्हिजिबल असे रिझल्ट भेटतील. केस गळणं पूर्णपणे थांबून जाईल आणि सोबतच नवीन केस उगवायला देखील हेल्प होईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, तर एक लाईक नक्की करा. कारण तुमच्या एक लाईकने मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया.